50 लाख रुपयांची कॅशने भरलेली पिशवी जेव्हा एका भिकाऱ्याच्या हातात पडली, तेव्हा त्याने जे केलं त्याने पूर्ण शहराचे भान हरपले. रात्रीचे 12 वाजत आले होते. बनारसच्या दशाश्वमेध घाटावर थंड वारे वाहत होते. गल्लीबोळात एरवी असणारी वर्दळ आता पूर्णपणे शांत झाली होती. याच शांततेत रोहन धास्तवलेला, घाबरलेला पळत होता. त्याच्या कपाळावर घामांचे थेंब होते, छाती धडधडत होती आणि हात थरथरत होते. रोहन हा सामान्य माणूस नव्हता. तो शहरातला एक श्रीमंत पण अत्यंत घमंडी व्यावसायिक होता. पण आज त्याच्या डोळ्यात संपत्तीचा अहंकार नव्हता, तर एक अनाम भीती होती. त्याच्या हातात कपड्याची एक जड पिशवी होती. त्या पिशवीत कोणतीही सामान्य वस्तू नव्हती. त्यात होते 50 लाख रुपये रोख. रोहनने घाटाच्या पायऱ्यांवर थांबून मागे वळून पाहिले. कोणीतरी त्याचा पाठलाग करत असल्याचा भास त्याला झाला. त्याने सुटकेचा श्वास घेतला आणि कोटच्या खिशातून फोन काढला. पण फोन बंद पडला होता. धिक्कार असो, रोहन स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात अंधारातून एक खोल आणि शांत आवाज आला. साहेब, या रात्रीच्या वेळी घाटावर एवढी घाई कशासाठी? माणूस जेव्हा असा पळतो तेव्हा तो एकतर कोणाचा तरी शोध घेत असतो किंवा स्वतःच्याच कोणत्या तरी सत्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत असतो. रोहन दचकून मागे सरकला. अंधाऱ्या कोपऱ्यातून एक वृद्ध माणूस बाहेर आला. फाटलेले कपडे, वाढलेली पांढरी दाढी आणि अंगावर धूळ. तो घाटावर राहणारा एक वृद्ध भिकारी होता, ज्याला लोक बाबा म्हणायचे. रोहनने चिडून आणि घाबरून ती पैशाची पिशवी अधिक घट्ट पकडली. कोण आहेस तू? दूर राहा माझ्यापासून. मला लुटण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर पोलिसांना बोलवीन. रोहन त्याच्यावर ओरडला. वृद्ध भिकारी मंदपणे हसला. त्याच्या डोळ्यात पैशाचा कोणताही हाव नव्हता, तर एक वेगळी शांतता होती. साहेब, ज्याला एका वेळच्या खाण्याची भ्रात आहे, तो 50 लाख रुपये पाहून काय करणार? पण प्रश्न हा नाही की मी कोण आहे. प्रश्न हा आहे की या पिशवीतले पैसे खरोखर तुमचे आहेत का? रोहनने काळजात चर्र झाले. तो अडखळत म्हणाला, हो, माझेच आहेत. माझ्या कष्टाचे पैसे आहेत. कष्टाचे पैसे असते ना साहेब, तर चेहऱ्यावर भीती आणि असा घाम नसता. बाबा शांतपणे म्हणाले. रोहनने रागाच्या भरात बाबांना बाजूला ढकलले आणि वेगाने पुढे जाऊ लागला. पण 2 पावले टाकतो ना टाकतो, तोच समोर 2 काळे साहे उभे ठाकले. ते दुसरी कोणी नसून त्या पैशाच्या मागे लागलेले गुंड होते. घाबरलेल्या रोहनचा पाय घाटाच्या गुळगुळीत पायरीवरून घसरला. तो जोरात खाली पडला आणि त्याच्या हातातली पैशाची पिशवी दूर जाऊन पडली. रोहनचे डोके एका दगडावर आपटले आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. बेसावध होऊन खाली पडताना रोहनने पाहिले, तो वृद्ध भिकारी ती 50 लाखाची पिशवी उचलून आपल्या छातीशी कवटाळत होता. रोहनला जेव्हा शुद्धी आली, तेव्हा सकाळचे कोवळे ऊन त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. डोक्यात तीव्र वेदना होत्या. त्याने लगेच आजूबाजूला पाहिले. तो घाटावरील एक बाकावर पडलेला होता. त्याची गाडी नव्हती, फोन नव्हता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50 लाखाची ती पिशवी गायब
होती. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो वेड्यासारखा ओरडू लागला, माझे पैसे, माझी पिशवी कुठे आहे? त्या भिकाऱ्याने मला लुटले. रोहन घाटावर सैरावैरा धावू लागला. त्याने प्रत्येक दुकानदाराला येणाऱ्या जाणाऱ्या त्या वृद्ध भिकाऱ्याबद्दल विचारले. लोक त्याच्याकडे नवलपूर्ण नजरेने पाहत होते. तेवढ्यात एका चहावाल्याने सांगितले, साहेब, तुम्ही बाबाबद्दल बोलत आहात का? ते तर समोरच्या मंदिराबाहेर बसले आहेत. रोहन रागाने लालबुंद होऊन मंदिराच्या दिशेने धावला. तिथे पोहोचून त्याने जे पाहिले ते पाहून त्याचे डोळे पांढरे झाले. तो वृद्ध भिकारी हातात तीच 50 लाख रुपयांची पिशवी घेऊन उभा होता. त्याच्या भोवती लोकांची गर्दी जमली होती. रोहनने जाऊन भिकाऱ्याची कॉलर पकडली. तू चोर आहेस. काल रात्री तू मला बेशुद्ध करून माझे पैसे चोरलेस. कोणीतरी पोलिसांना बोलवा. पण भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्याने अत्यंत नम्रपणे रोहनचा हात आपल्या कॉलरवरून बाजूला केला आणि ती पैशाने भरलेली जड पिशवी रोहनच्या हातात सोपवली. रोहन थक्क झाला. आपल्या आयुष्यात ज्याच्याकडे एक वेळच्या जेवणाचे वांधे आहेत असा रस्त्यावरचा भिकारी 50 लाख रुपये हातात येऊनही ते परत करेल असा विचार रोहनने स्वप्नातही केला नव्हता. रोहनचा आवाज कापू लागला, तू हे पैसे स्वतःकडे का ठेवले नाहीस? 50 लाख रुपये आहेत. यात तुझे पूर्ण आयुष्य बदलले असते. तू मोठा बंगला बांधू शकला असतास, चांगले कपडे घालू शकला असतास. मग तू ही पिशवी मला परत का केलीस? गर्दीत एकदम शांतता पसरली. सगळे जण बाबांच्या उत्तराची वाट पाहत होते. वृद्ध भिकाऱ्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाला, साहेब, 20 वर्षापूर्वी मी सुद्धा तुमच्यासारखाच एक खूप मोठा उद्योगपती होतो. माझ्याकडे गाड्या होत्या, बंगले होते आणि करोडो रुपये होते. पण मला पैशाचा इतका अंध अहंकार झाला होता की मी पैशासाठी स्वतःच्या भावाला फसवले आणि आई वडिलांना रस्त्यावर सोडले. बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी पुढे सांगितले, त्या पैशाने मी खूप ऐशोआराम केला. पण एक दिवस जेव्हा माझी प्रकृती बिघडली तर त्या करोडो रुपयापैकी 1 रुपयाही मला वेदनेपासून वाचवू शकला नाही. माझ्या माणसांनी मला एकटे सोडले. तेव्हा मला समजले की चुकीच्या मार्गाने कमावलेला किंवा दुसऱ्याचा हिरावून घेतलेला पैसा माणसाला कधीही आनंद देऊ शकत नाही. तो फक्त विनाश आणतो. बाबांनी रोहनचे थरथरणारे हात हातात घेतले आणि म्हणाले, काल रात्री जेव्हा तुम्ही बेशुद्ध पडलात तेव्हा मी ही पिशवी उघडून पाहिली होती. यात पैशासोबत एक हॉस्पिटलची फाईलसुद्धा होती. तुमच्या लहान भावाचा अपघात झाला आहे आणि त्याला तातडीने शस्त्रक्रियेची गरज आहे. हे पैसे त्याचा जीव वाचवण्यासाठी होते ना? रोहनच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. बाबांचे शब्द थेट त्याच्या मनाला भिडले होते. रोहनने खरं तर हे पैसे सहकाऱ्यांपासून लपवून भावाच्या उपचारासाठी चुकीच्या मार्गाने काढले होते आणि तो गुन्हेगारीच्या भावनेत जगत होता. बाबा म्हणाले, जर मी हे पैसे ठेवले असते तर तुमचा आत्मा
तर मेलाच असता, पण सोबत तुमच्या भावाचा जीवही गेला असता. पैशाची पिशवी माणसाची भूक भागवू शकते साहेब, पण जर प्रामाणिकपणा विकून पैसा घेतला तर आत्म्याची भूक कधीच भागत नाही. रोहन थेट घाटावर बाबांच्या पाया पडला. ज्या माणसाला तो थोड्या वेळापूर्वी चोर आणि भिकारी समजत होता, तो आज त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरु हा बनला होता. रोहनने रडत रडत म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी पैशाच्या अहंकारात इतका आंधळा झालो होतो की माणुसकीच विसरलो होतो. बाबांनी त्याला उचलून जवळ घेतले आणि म्हणाले, जा मुला, आधी तुझ्या भावाचा जीव वाचव आणि नेहमी लक्षात ठेव, श्रीमंती बँकेत नसून माणसाच्या नीतिमत्तेत आणि माणुसकीत असते. रोहन त्या दिवशी फक्त 50 लाख रुपये घेऊन परतला नाही, तर तो आयुष्यातील सर्वात मोठा धडा घेऊन परतला होता. त्याने भावावर उपचार केला, व्यवसायात प्रामाणिकपणेचा मार्ग निवडला आणि बनारसच्या त्याच घाटावर गरिबांसाठी एक अन्नछत्र सुरू केले, ज्याची देखभाल त्याच वृद्ध बाबांनी केली. खरी श्रीमंती बँक बॅलन्समध्ये नसते, तर माणसाच्या नियतीत आणि संस्कारात असते. जर व्हिडिओ तुमच्या थोडा जरी मनाला भिडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.